तर नमस्कार मित्रांनो, आता आपण 2-3 दिवसापासून तेलगाव केसरी या मैदानामध्ये आहोत. तर आज तिसऱ्या दिवशीतील सध्याच्या परिस्थितीमध्ये 1 नंबरला बैल धावून आलेला आहे. या बैलाचे नाव आहे सेवा. आणि दादा, या बैलावर कोणता बैल होता? फायर होता गोंधळी यवतमाळ. तर चला जाणून घेऊया सेवा बरोबर माहिती. आणि फायरची व्हिडिओ आपल्या यूट्यूबला ऑलरेडी आलेली आहे आताच, तर चला बघून घ्या. नमस्कार काकाजी. नमस्कार. सर्वांना आपले नाव कळवा. बैलाचं नाव सेवा. मोहन नाव आहे संतोष मोहन कोरडे, आंबडापूर, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ. जिल्हा यवतमाळवरून. हो. दादा, हा किती सेकंद बनल्यात आज? हे 7 सेकंद 64 पॉईंट. 7 सेकंद 64 पॉईंट. 8 सेकंद नाही 7 सेकंद नाही 8 सेकंद 8 सेकंद 64 पॉईंट. दादा, किती वर्षापासून ना तुमच्याकडे बैल आहे? 3 वर्षापासून आहे. 3 वर्षापासून. हो. कुठली खरेदी आहे दादा याची? याची खरेदी तिकडची आहे, जालन्याकडची. छोटा होता, आम्ही 1,11,000चा एक घेतला. आणि हे पुण्यावाल्याला आम्ही 21 लाखाचा इकला गेल्या वर्षी. हां. आज बैल म्हणजे एकूण 1 वर्ष झाला. आता आम्ही दसऱ्याला आणला खेळायसाठी. आता बैल एखाद्या महिन्याकडे जाणार पुन्हा पुण्याकडे. तिकडे सगळ्या बैलासंग खेळलेला आहे पुण्याकडे. बकासूर, मथुरच्या सगळ्याच्या गटात खेळलेला आहे. महबूब सोबत मुंबईच्या 1 नंबर केलेला. बरेच प्रथम क्रमांक 10 छकडीत मारलेले आहेत. कुणाच्या नावाने पडत असतो तिकडे बैल? तिकडे बैल इजे बापू तळेकर विंग आणि बाळासाहेब जाधव वॉटर स्टेशन. आणि आमचंही नाव त्याच्यात घेते, त्यानं म्हणजे आमचं नाव खोडलेलं नाही. आणि जोडीच्या सवार कोण राहतात? जोडीच्या सोबत तिकडे गेलं ते राहते, नाही तर मी राहतो, माझा मुलगा कोणीही राहते. म्हणजे सवार म्हणजे सवारी आहे आमचा. कैलास भाऊ मन्याळी, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ. हो. 3 वर्षाचा. दादा, किती दातात आहे तो? आता 6 दात झाला. 6 दात झाला. हो. बरेच नंबर केले. आता आम्ही चंद्रपूरहून बुलेट गाडी आणली. चंद्रपूरला हाच बैल होता? हा, बुलेट गाडी आयकोनी सोबत. आयकोनी. हा. तर आम्ही या एका महिन्यात, याच महिन्यामध्ये कमी जास्त आम्ही 22-23 नंबर पहिलेच केले. हो. पहिला, दुसरा, तिसरा, बस असं चालू आहे. किती वर्षापासून काकाजी तुम्हाला छंद क्षेत्रामध्ये? मला 18 वर्षापासून आहे. मग आता 46 वर्ष वय आहे. 18 वर्षापासून. 18 वर्षापासून. याच्या आधी कोणकोणते बैल होऊन गेले? आपल्याकडे राजाबाबू होता, ते बी युट्यूबवर आला, बब्या संघ पळत गेला. बुलढाणा एक्सप्रेस. हा, बुलढाणा एक्सप्रेस बब्या संघ गावरान राजाबाबू होता. ते बैल आपण 7.5 लाखाला विकला. म्हणजे असे बरेच बैल आपण चांगले नामांकित बैल करून आपण विकले, तयार करून 5-6 बैल. आणि प्रॉपर व्यवसाय वगैरे कोणता काकाजी तुमच्या? आपला शेतीचा व्यवसाय आहे, गाव आंबडापूर. आणि काकाजी, आता जसा तुम्ही इकडं पट करता, किती पट करून आले यावर्षी? आता मी म्हणजे घरून कमी जास्त 8 दिवस झालं बाहेरच आहो. तिकून मांडवी मावरपाशी केला, काल 2रा नंबर केला आणि आज तशी आलो. बाहेरच चालूच आहे. 1-2 दिवस घरी आणि 7-8 दिवस बाहेरच राहतो. आता कुठल्या पटामध्ये जायची तयार चालू काकाजी? आता इथं कारंजा, लाड कारंजाचा. वर्ध्यामध्ये. हो, वर्ध्यामध्ये तिथं तयार चालू. आणखी सांगा काकाजी तुमच्या इकडल्या क्षेत्राबद्दल, कारण की मी इकडे नवीन आहे. मी तुमसर तालुक्यातला आहे. बरोबर. काही नाही, आम्हाला म्हणजे असं आहे की कोण्याही पटात गेलो तर आम्हाला आनंदच बैल आम्हाला करून टाकते. म्हणजे अशी नाराजी कुठेच करत नाही. आमचा बैल केवढ्या दंगलमध्ये गेला तर म्हणजे असा नंबरात राहते, जवळपास 1 किंवा 2, 3, 4 पर्यंत असा. म्हणजे गुलालात नंबर, गुलालात राहते. गुलालाच्या बाहेर बैल जात नाही कुठेही गेला तरी. त्याच्यामुळे आम्हाला या बैलाचं खूप मोठा आनंद आहे. या मैदानात किती बैल आणल्यात काकाजी? या मैदानात किती? 3 बैल आणले. हे मोत्या एक आहे ढानकीचा, आमच्या सोबत पळणार आहे. मात्र आज आम्ही फायर सोबत टाकला. काल याच्यासोबत 2 नंबर केलेला आहे. मुंडेकर गुरुजी ढानकीचा आहे मोत्या. कसे पटाबद्दल सांगा, कसे पट असतात तुमच्याकडले? आमच्या इकडे हेच पट राहते, मात्र रस्ता कमी राहते. 5 सेकंदाची राहते. येतं जशी 8 सेकंदाची आहे तशी आमच्याकडे कम राहते. कम राहते. 5 सेकंद 6 सेकंदाची. हे बैल सगळीकडे पास आहे. 1000 फूटमध्ये पास आहे आणि 500 फूटमध्ये पास आहे. कुठेही टाकला तर समजा हे बैल गुलालाचा मानकरीच आहे. हो. आणि ते गट कसे असतात काकाजी? तिकडे 10 छकडे एकदा सुटते. 10 छकडे डबल पहिले गट काढा लागते आणि शेमी काढा लागते. तेव्हा मग फायनलला गाडी कुठेतरी गुलालात राहते 10 याच्या. कधी आल्या काकाजी तुम्ही इकडे? आता आम्ही 3 दिवस झालं घर म्हणजे मांडवीला आलो. मांडवीहून काल तशी आलो रात्री. म्हणजे 3-4 दिवस झालं बाहेरच. वडकीला किती नंबरला होता? वडकीला 3 नंबर केला. 3 नंबर. हो. चला, आणखी सांगाल काकाजी, काही मार्गदर्शन करा. बस खूप आम्हाला म्हणजे याचं असं, याचं नाव सेवा आहे. सेवा अर्जुन कोरडे. जर ते टाकलं तर सगळं तुम्हाला मुंबईपासून पुण्यापर्यंत बिनजोडचा सुद्धा भाषा आहे. बिनजोड सुद्धा घेतलेलं सगळं युट्यूबला येऊन जाईल. किती बिनजोड झाले त्याचे काकाजी? याचे बिनजोडे म्हणले तरी खूप कमीत कमी सांगू शकत नाही. 10-15 तर आम्हीच स्वतः केले आणि मालकाने काय केले बिनजोड. आणि हे तर असे गुलाल म्हणजे पुष्कळ केले. नमस्कार काकाजी. नमस्कार. सर्वांना नाव सांगा तुमचे? कैलास तुकाराम चव्हाण. काकाजी, जसं नवीन मुलं आहेत त्यांना ड्रायव्हर बनायचं आहे, तर त्यांना काय मार्गदर्शन कराल?
काय ना असंच पाहून शिकायला लागतं हां हिंमत लागते त्याला व्यवस्थित राहावं लागते. जसं आता तुम्ही ड्रायव्हर आहात तर असा म्हणजे तुमच्या खर्च वगैरे निघून जाते का काकाजी? हो ना. हो आणि बैलावर आपल्याला नाही म्हणत 17-80 हजार रुपये कमी होते महिन्याभरात हो 15-20 दिवसात. जसं मग हे पटाची सीजन खतम होते आणि ड्रायव्हरही असते, जिवाळ्याचा ड्रायव्हर आहे आमचा, रात दिवस सोबत राहते, बैलाची सेवा करते ते पूर्ण लगे. आता 1 ते 1.5 महिना झाला माझ्यासोबतच आहे ते. त्याचं माझं गाव 20 किलोमीटरचा अंतर आहे, तर माझ्यापर्यंत त्याला बैलाची काळजी जास्त आहे. जसं आता बारिशमध्ये तुमचे पट वगैरे बंद होतात. हो, आम्ही बारिशला पुण्याकडे जातो ना. तुम्ही आता इकडचं हे सीझन संपलं की पुन्हा मुंबईत राहणार आम्ही. वर्षभर हा, तर मग दसऱ्याला इकडे येणार. बारिशमध्ये तिकडे तिकडे बारिशभर पुण्याकडे पाणी तेवढं कमी पडते, बारिशभर तिकडे पट चालूच राहतात. म्हणजे शहरात आमची बंद नाहीच. कोणते पट होतात तिकडे? तिकडे बिनजोड चालते बारिशला. बारिश हो, बिनजोड डबल छकडा आणि 10 छकडाही चालते. सगळे पट राहते तिकडे, बारिशभर तिकडे राहते. धन्यवाद काकाजी मार्गदर्शन. आता आम्ही ते 21ला दिला, पुढच्या भावापाशी 75 लाखाला याला मागायला, मात्र ते पुढचा साहेब आहे त्याला ऐकू शकत नाही. विकत नाही म्हणतात? नाही ऐकत नाही. 75 लाखाची मागणी झालेली आहे. म्हणजे जसं आता एवढे पट तर होतात, एवढी किंमत बैला येते कशी यामुळे काकाजी? नाही ना, असं नंबर मध्येच आहे ना ते. नाही म्हणजे कोणतेच बैल राहत एवढी किंमत येते कशी? नाही, असे आहे तिकडे तर बैल खूप 1-1 लाख रुपये जिंकते. तर बरेच बैल म्हणजे 1-1 करोडची विकले तिकडे. हो, आणि करोडची मागणी बी आहे. म्हणजे बैल पळण्यावर आहे. आता हे बैल 3 वर्ष झालं लगातार गुलालात आहे, सगळ्याच्या नजरेत येते. आणि यातला नंबर जे झालेला 5 मिनिटात सगळीकडे समजते ग्रुपवर आल्यामुळे. काहीच विषय नाही त्याच्यामुळे. बकासूर, मथुर आणि कोणता बैल बैलासोबत पळालेला आहे? नाही, बकासूर सोबत नाही पळाला, मथुर सोबत नाही पळाला, फक्त त्याच्या गटात पळाला. गटात हा, महबूब सोबत पळाला. महबूब आणि ते हरण्या, लाडक्या, वाडग्या, तिकडचे जे चांगले मोठे मोठे बैल आहेत, संग्राम, अशा मोठ्या मोठ्या बैलासोबत सगळ्यासोबत पळाला. म्हणजे गटात पडतात, बैलासोबत नाही पळाले. त्याच्या गटात ज्याच्या 10 गाड्या सुटतात त्याच्यात पळाला. धन्यवाद काकाजी मार्गदर्शन केलं. धन्यवाद.